अनेक नागरिक म्हणजे देशातील राज्यातील तर बहुतेक जण तांदळामध्ये कीटकनाशक पावडर असतील, गोळ्या असतील, पुड्या असतील ह्या ठेवतच असतात. मग एकंदरीत नागरिकांना काय आव्हान असेल? अशा पद्धतीच्या जर घटना होऊ शकतात, पुढेही होऊ शकतात जर दक्षता बाळगली नाही तर, डॉक्टर म्हणून काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कीटकनाशक वापरतो तांदळात ठेवायला का कुठे ठेवायला, तर ते आपण स्टँडर्ड चांगल्या कंपनीचेच घ्यावे. कारण की आपण जनरल मार्केटमध्ये घेतले, लूजमध्ये घेतले, त्यांना माहीत नसतं की एका टॅबलेटमध्ये किती पर्सेंटेज आहे फॉस्फाईडचं. अतिशय कमी म्हणजे 5 ग्रॅमने मिलीग्रॅम किंवा ग्रॅमने सुद्धा माणसाची डेथ होऊ शकते. तर खूप कमी क्वांटिटीसुद्धा ते खूप घातक आहे. चांगल्या ब्रँडचंच घ्यावं, चांगल्या दुकानातूनच घ्यावं. तसेच प्रत्येक आपण कीटकनाशक वापरतो त्याच्यावर लिहिलं असतं की लहान बाळापासून लांब ठेवावं. तर ती आपलीच चूक आहे की आपण ते लहान मुलं त्या एक्सपोजमध्ये कसे गेले. तर आपण कीटकनाशक वापरतोय म्हणजे पेस्टिसाईड वापरतोय घरामध्ये, उंदरांचे केक वापरतोय, ते लांब ठेवलेच पाहिजे, मुलांची काळजी घेतलीच पाहिजे. ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर एखाद्या वेळा असं होतं की त्यांना सिम्पटम्स कळायला वेळ लागतो, म्हणजे ते दिसत नाही ना, ते खाल्लेलं नसतं, ते हवेमधनं गेलं आहे. जर लहान मुलांमध्ये सिम्पटम्स आढळले असे चुकीचे की अचानक त्यांना उलटी ज्वाला व्हायला लागले, दम लागायला लागला, तर त्वरित डॉक्टरकडे घेऊन जाणं महत्त्वाचं आहे.